रायगड हॉस्पिटलमध्ये ऑर्थोपेडिकच्या 3 यशस्वी शस्त्रक्रिया डॉक्टर सिद्धार्थ व टीमचे कौतुक। रायगड हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर कर्जत येथे ऑर्थोपेडिक विभागातील 3 विविध शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडल्या। या शस्त्रक्रियांचे नेतृत्व सुप्रसिद्ध ऑर्थोपेडिक सर्जन डॉक्टर सिद्धार्थ यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते। रायगड हॉस्पिटलमधील डॉक्टर तेजस, डॉक्टर नाझिरकर, डॉक्टर अमोल सातव व त्यांच्या वैद्यकीय पथकाने या 3 वेगवेगळ्या रुग्णांवर दुर्बिणीद्वारे पीडीएफ हाडांवरील शस्त्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण केली। आमचे दाऊदभाई आहेत, 47 वर्षाचे आहेत। 3 महिने आधी पडले होते, त्याच्यामुळे त्यांच्या उजव्या नीमध्ये त्यांचा लिगामेंट डॅमेज झालेला आहे, ज्याला आपण ACL म्हणतो। आणि जी गादी होती, मेनिस्कस म्हणतो, त्या ती गादी पण फाटलेली आणि त्यांना चालायला त्रास होत होता आणि त्यांचा गुडघा सटकायचा। त्याच्यामुळे आम्ही मग MRI करून प्लॅन केला की आपण सर्जरी करू। त्या हिशोबाने सगळ्या तपासण्या करून शनिवारी त्यांचं गुडघ्याचं ऑपरेशन केलं आणि ते आपण की होल सर्जरी म्हणतो, म्हणजे दुर्बिणीची शस्त्रक्रिया, ज्याच्यात आपण फक्त एक छोटे अर्धा सेंटीमीटरच्या होलमधून 2 होलमधून आपण ते ऑपरेशन करतो आणि आपण नवीन स्नायू टाकलेला आहे आणि गादी पण रिपेअर केलेली आहे। आणि त्याचा मेन ॲडव्हान्टेज असा आहे की लगेच दुसऱ्या दिवशी पेशंट चालतो। आज आपण सर्जरी केलेलं जे ठिकाण आहे त्याला छोटी ड्रेसिंग लावलेली आहे आणि पेशंट हा पूर्ण चालू शकतो एक नी ब्रेसच्या सपोर्टनी, आणि त्यांना कुठल्याच प्रकारचा आता दुखत नाही आहे आणि गुडघा हा त्यांचा एकदम व्यवस्थित झालेला आहे। आणि आज त्यांना आम्ही 3ऱ्या दिवशी डिस्चार्ज करत आहोत, जेणेकरून उद्यापासून ते त्यांचे घरातले प्रत्येक काम करू शकतात आणि पुढच्या 1 महिन्यानंतर ते नमाज पठण पण करू शकतात। मैं दाऊद कासिम अली अंसारी। मेरे 3 महीने पहले ACL लिगामेंट टूट गया था। इससे मैं बहुत डिस्टर्ब हो रहा था लाइफ में और मुझे अप डाउन करने में भी बहुत दिक्कत हो रहा था। एक थेरेपी डॉक्टर ने मुझे राय दिया, आप रायगढ़ हॉस्पिटल में जाके दिखाइए। मैं रायगढ़ हॉस्पिटल में आया तो डॉक्टर अमूल से मैंने अपना पेपर जितना भी MRI वगैरह है किया था मैंने शिवाजी हॉस्पिटल में। उनके पास फैसिलिटी नहीं होने के कारण मैं रायगढ़ हॉस्पिटल में आया। आने के बाद डॉक्टर अमूल सर से मैंने मिला, उन्होंने कहा कि हमारे यहाँ ऑपरेशन होता है, आपका हो जाएगा, आप PMG के माध्यम से कर सकते हैं। ठीक है, तो मैं आके यहाँ एडमिट हुआ और मेरा ACL का लिगामेंट का ऑपरेशन हुआ। अब मुझे लाइफ में आगे चल के कोई दिक्कत नहीं होगी, चलने में ना डिस्टर्बिंग लाइफ में होगी महसूस होगी, ना चलने में दिक्कत होगी। मुझे बहुत अच्छा लग रहा है इधर आके। माझ्या पायाच्या नस दबल्या होत्या, धागा सटकला होता, भरपूर ठिकाणी फिरलो। मुंबईमध्ये कलवा, वाशी, MGM सगळीकडे फिरलो। त्याच्यामध्ये माझे 1,10,000 गेले, सगळे एक्सरे काढले, कुठं ट्रीटमेंट झाली नाही। नंतर मग मी ह्या हॉस्पिटलला आलो। अमोल सर आणि मोठे सर यांनी माझा हे केला, आता मी चालायला लागलो। त्याच्याबद्दल माझी आई पण सांगितली, आईला पण फार भरपूर त्रास झालेला आहे। बोलू का? माझं नाव विशाल संजय डगे। मी तर रायगड हॉस्पिटलमध्ये गेले 4 दिवस झाले ॲडमिट होतो। इथलाच कॉलेजचा विद्यार्थी आहे, 3rd इयर MBBS स्टुडंट। मला गेले 4 वर्षाखाली इंजुरी झालेली कबड्डी खेळताना। मग तरी आता मला गेले 5-6 महिने झालं कंटिन्यू शोल्डर डिस्लोकेशनचा प्रॉब्लेम होत होता। मला ते खूप म्हणजे त्रास देत होता। मग मी इथल्या सरांना, गणवीर सरला, नामोद सरला रेफर केलं। तर मग त्यांनी मला MRI आणि CT स्कॅन काढायला सांगितलं होतं। त्यात मला हिल साईड डिफॉर्मिटी हे आजार झाला होता, त्याने माझा शोल्डर नेहमी डिस्लोकेट होता। मग सरनं मला ऑर्थ्रोस्कोपी हे ऑपरेशन म्हणजे करायला सांगितलं। मग मी इथलाच विद्यार्थी, सरनं मला MGPAY हे जे स्कीमद्वारे करायला सांगितलं ऑपरेशन। मग मी इथंच या शुक्रवारी ॲडमिट झालो आणि सॅटर्डेला ऑपरेशन सक्सेसफुल झालं। 29 मला बाधा आली ना ऑपरेशन वगैरे करताना, आणि सरांनी त्यांनी पण खूप म्हणजे काळजी वगैरे घेतली माझी। आता गेले 3 दिवस झालं मला काहीच त्रास नाही, तर मला म्हणजे ओके वाटतं। या शस्त्रक्रियेत 55 वर्षीय एका रुग्णाचा समावेश होता, ज्याच्या गुडघ्याशी संबंधित शस्त्रक्रिया अत्यंत कौशल्याने पार पडली। इतर 2 रुग्णांमध्ये खांदा आणि इतर हाडांवरील त्रासावर शस्त्रक्रिया करण्यात आली। या सर्व शस्त्रक्रिया आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने पूर्णतः सुरक्षित आणि प्रभावी पद्धतीने पार पाडल्याने रुग्णांच्या प्रकृतीत लक्षणीय सुधारणा दिसून आली। कर्जत कल्याण मार्गावरील रायगड हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर हे तालुक्यातील एक मोठे आणि विश्वासार्ह रुग्णालय असून येथे सुमारे 450 खाटांची सुविधा उपलब्ध आहे।
येथे फक्त कर्जत नव्हे तर बदलापूर, कल्याण, खोपोली, अंबरनाथ, पनवेल आणि इतर भागातूनही रुग्ण उपचारासाठी येतात. या हॉस्पिटलमध्ये महाराष्ट्र शासनाच्या महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना अंतर्गत मोफत उपचारांची सुविधा देखील उपलब्ध आहे. हॉस्पिटलचे सीईओ डॉक्टर कुशाग्र यांनी जनतेला आवाहन केले आहे की आरोग्य सेवेसाठी रायगड हॉस्पिटलमध्ये यावे आणि आधुनिक वैद्यकीय सेवांचा लाभ घ्यावा. मैं लेफ्टिनेंट कर्नल कुशाग्र सेवानिवृत्त हूँ. मैंने रायगढ़ हॉस्पिटल एंड रिसर्च सेंटर का कार्यभार थोड़े दिनों पहले संभाला है. आपको पता ही होगा कि हम बदल रहे हैं, हम बेहतर हो रहे हैं और इसी के चलते हमने धीरे से एक एक करके नए नए मुकाम हासिल करते जा रहे हैं. इस बार हमने एम्स नागपुर से डॉक्टर को बुलाया था, उनकी टीम के साथ वो यहाँ पे आए थे और कर्जत तालुके में पहली बार ऐसा हुआ है कि 1-2 नहीं बट 3 आर्थ्रोस्कोपी सर्जरी की गई है, जिसमें से एक शोल्डर की सर्जरी थी और 2 नी की सर्जरी थी. धीरे धीरे करके हम एक एक करके इतनी सारी फैसिलिटीज इस हॉस्पिटल में बढ़ाते जाएंगे कि एक समय के लिए आसपास के 40 किलोमीटर के एरिया के अंदर सब कुछ इसी हॉस्पिटल के अंदर मिल जाएगा. आप लोग हमें साथ देते रहिए. आप एक बार इस अस्पताल में आइए और देखिए कि हम सच में बदले हैं कि नहीं और हम बेहतर हुए हैं कि नहीं. शुक्रिया. किसी भी गरीब पेशेंट को ऐसा लगता है कि पैसों की वजह से उसका उपचार अटक गया है तो बिल्कुल झिझक ना रखिए अपने मन में. इस अस्पताल में आइए, हमें बताइए इस अस्पताल के अंदर पैसों की वजह से किसी का भी ट्रीटमेंट, किसी का भी उपचार नहीं रुकेगा. उसके अलावा हमने नई नई बहुत सारी स्कीम्स निकाली है, जिसमें से एक स्कीम ऐसी है कि अगर हमारे वहां पे बच्चा पैदा होता है और वो अगर मेल बच्चा है तो हम 2,000 रुपए देंगे और अगर फीमेल बच्चा है तो हम उनको 5,000 रुपए देंगे. उसके अलावा कोई भी गरीब हो, एक बार यहाँ पे आइए, बिल्कुल चिंता ना करिए. हमसे जितना हो पाएगा सारा आपके लिए करेंगे. या यशस्वी शस्त्रक्रियेमुळे रायगड हॉस्पिटलचा विश्वासार्हतेचा दर्जा आणखी वृद्धिंगत झाला असून तालुक्यातील आरोग्य सेवेसाठी ही एक महत्त्वाची पायरी ठरली आहे. मुंबई डेडलाईन 24 साठी नितीन पारधी, कर्जत. महाराष्ट्रासह देश विदेशातल्या ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी गुगलवरती जाऊन www.mumbaideadline24.com या आमच्या वेबसाईटला भेट द्या. त्याचबरोबर यूट्यूबवरती जाऊन मुंबई डेडलाईन 24 हे चॅनेल सर्च करा. सबस्क्राईब हे बटन दाबा. आमच्या नवीन घडामोडी आणि ताज्या अपडेट पाहण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा.